तुम्हाला गर्लफ्रेंड व्हावी आहे का आणि ही गर्लफ्रेंड ऑनलाईन मिळतीये असं तुम्हाला कोणी सांगितलंय का? तर थांबा. पुण्यातल्या एका कॉलेज तरुणाला या डेटिंगचा मोह महागात पडलाय. डेटिंगसाठी मैत्रीण पुरवण्याच्या एका मोबाईल ऍप्लिकेशनवरील ऑफरनं या विद्यार्थ्याला जवळजवळ 3,64,000 रुपयांचा चुना लावलाय. विशेष म्हणजे एवढे पैसे भरून देखील मैत्रिणी न मिळाल्यामुळे त्याला अखेर पोलिसांकडे धाव घ्यावी लागली. मग नेमकं घडलं काय पाहूया. डेटिंगसाठी मैत्रीण देण्याची ऑफर. लॉक अँड टो ॲप कडून तरुणांची फसवणूक. पुण्यातील तरुणाला लावला 3.5 लाखांना चुना. पोलीस ॲपच्या संचालकांच्या शोधात. बारावीमध्ये विज्ञान शाखेत शिकत असलेला पुण्यातील उच्चभ्रू कुटुंबातील एका युवकाची डेटिंगसाठी जवळपास 3.5 लाखांची फसवणूक झाल्याचं आता समोर आलंय. या विद्यार्थ्यानं लॉक अँड टो नावाचं ॲप डाउनलोड केलं होतं. त्यावरती मैत्रीण मिळावी म्हणून त्यानं नोंदणीही केली. मैत्रिणीसाठी काही शुल्क भरावं लागेल असं त्याला सांगण्यात आलं. त्यानुसार त्यानं नेट बँकिंगच्या द्वारे संबंधित ॲप कंपनीनं सांगितलेल्या खात्यावरती पैसे भरले. मात्र पैसे भरल्यानंतर त्याला मैत्रीण काही मिळालीच नाही. तो सोशल मीडियावर वेगवेगळे प्रकारचे गुन्हे, पण हा नवीनच प्रकार समोर आलेला आहे. याच्यातलं जे फिर्यादी आहे तो एका महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतो, वडिलांचं इंटरनेट वापरतो. नंतर डेटिंगसाठी एक वेबसाईट आहे, डेटिंगवरून त्यांना फ्रेंड्स मिळतात. त्या वेबसाईटचे त्याला अगोदर किरकोळ छोटे पैसे भरायला सांगले. नंतर त्याला एक माहिती फोन नंबर पाठवला किंवा डेटिंगचं जे सो कॉल मुलीचा नंबर पाठवला, पण ते व्यवस्थित नसल्यामुळे तरी तुला आणखी चांगली डेटिंग हे पाहिजे असेल तर थोडे पैसे भर, असे करून जवळजवळ 1,00,000 लाखापर्यंत त्यांनी पैसे भरलेले आहेत. आणि जे नंबर दिले ते सर्व बोगस आहे. हा नवीन प्रकार उघडकीस आला आणि याच्यामध्ये बळी पडतात नवीन तरुण मुलं. एकूण 9 दिवसात वेगवेगळी कारण सांगून या तरुणाला एकूण 3,64,000 रुपयांचा चुना लावण्यात आला. नेट बँकिंगवरनं पैसे देताना या युवकानं वडिलांच्या बँक खात्याचा वापर केला होता. डेटिंगच्या मोहापायी जवळपास 3.5 लाखांची फसवणूक झालेली आहे. या प्रकरणी पुण्यातील चतुर्शृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला. मात्र या संपूर्ण प्रकरणासंदर्भात हा विद्यार्थी सध्या बोलायला तयार नाही. ॲप कंपनीकडून पैसे परत मिळावेत म्हणून बराच पाठपुरावा केला, परंतु तो अयशस्वी झाला. शेवटी त्या तरुणाला पोलिसांकडे धाव घ्यावी लागली आणि पैसे कुठल्या बँकेतील खात्यात भरण्यात आलेत, ते खातं कोणाचं आहे, ॲप कंपनीचे संचालक कोण, याबाबत सध्या पोलीस तपास करतायत. योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे.